आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लोचा आहे नाही भाई, म्हणजे रिस्क तर आहे। तुलाही वाटतंय ना म्हणजे रिस्क आहे? हो एक्झॅक्टली हेच मी समजून सांगायचा प्रयत्न केला घरी, पण ते पटतच नाहीये कोणाला। ताई घर सोडून गेली सुहास बरोबर, आणि मी सांगायचा प्रयत्न करतोय तर शिवा माझी बाजू घेण्याऐवजी माझ्याशीच वाद घालते। म्हणते आई आणि भाऊंना समजून घे। म्हणजे बघ, शिवाचं काही चुकत नाहीये, भाऊ आणि सीताईंना वाईट वाटत असेल ना। वाईट वाटतंय पण ते इमोशनली विचार करतायत, मी प्रॅक्टिकली विचार करतोय। फरक आहे ना दोन्ही मध्ये। अरे तू लाख प्रॅक्टिकल विचार करशील, पण शिवा नाही ऐकत आहे ना, त्याचं काय करणार? तेच मला कळत नाही की ती का ऐकत नाहीये। नाही म्हणजे तुझा दोषा नाही रे भाई, हे सगळ्या पुरुषांचं दुःख आहे। बायको का ऐकत नाही, का तिला असं वाटते, कोणालाच कळत नाही। दुसरी गोष्ट काय माहितीये, सिच्युएशन काही असू दे, बरोबर कायम बायकोच असते। तू काय बोलतोय माझ्या? पण काहीतरी उगाच मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय, तू मला काय सांगतोय? काय बोलतो म्हणजे भाई, मस्करीत घेऊ नको। हे बघ, सिच्युएशन काही असू दे, सिरियस असू दे, कॉमेडी असू दे, रोमॅन्टिक असू दे, बायकोच कायम बरोबर असते। भले ती वाटत नसेल, पण तीच बरोबर असते। हे तू सांगतोय मला? तू आयुष्यभर सिंगल आहे, तुझ्या लग्नाचा काही पत्ता नाही, आणि तू मला बायकोबद्दल ऍडवाइस देतोय। तू सतत माझ्या लग्नावर येऊ नको। मग तू जरा सिरियसली बोल, काहीतरी उगाच फालतू गोष्टी सांगू नकोस मला। अरे फालतू नाही भाई, हे बघ, मला तुझा स्टँड कळलाय, तुझं काय म्हणणं हे कळलं। मी तुझ्या जागी असतो तर हेच केलं असतं। पण काय भाई, बायको म्हणून कीर्तीताई सुहास जिजूंची बाजू घेणार, आणि कीर्तीताई घर सोडून गेली म्हटल्यावर भाऊ आणि सीताईंना वाईट वाटणारच ना। तेच कळत नाही आता काय करायचं याच्यावरती। तो माणूस घरात आल्यानंतर सगळ्यांना प्रॉब्लेम होणार आहे माहितीये। तेच नको बडबडू, आता मला सांग, तुला नेमकं काय हवंय? शिवानी माझ्याबरोबर स्टँड घेतलेला हवाय मला। ओके, मग एक काम कर आता की हवं तर शिवाला बाहेर घेऊन जा, पण तिच्याशी शांतपणे बोल। आणि तुला काय वाटतं ते तिला सांग, तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे, आणि मधला काहीतरी मार्ग काढतो मधला मार्ग काढतो, बोलून बघतो। पण यावेळेस मी ठाम राहणार आहे माझ्या मतांशी, मी मागे नाही हटणार। नाही म्हणजे मागे हटू नको, पण एक लक्षात ठेव, बायकोच कायम बरोबर असते। तुला धरून मारला पाहिजे पोटात, काय चाललंय? एवढा राग का आला तुला? आणि तू अभ्यासात कच्चा आहे म्हणून घेऊन बसलो। ऐक, चाललो मी, तुला काय अभ्यास घेता येत नाही? मी चाललो। हा, ऐक ना रे माझं, आता मी पण घेणार नाही, बसा तुम्ही तसेच। तिकडे बघ, मी नाही बघणार। अरे बघ ना तिकडे। कीर्ती आहे नाही? हो रे, पण या अवतारात काहीतरी मॅटर आहे। बाई शोधायला पाहिजे बर। चल। ए, पण हे शिवाला माहित असेल का? नाही रे, थांब, मी कॉल करतो तिला। ए भाई, अरे कुठे गेली ती? ये, ते बघू नंतर, आधी शिवाला कॉल कर। हा, चला, या आवडलं का? मग एक मिनिट, हा का फोन करते? बोल, बॅटरी काय आलं? अगं शिवा, इथे जरा झोल झालाय। काय आलं? काय झालं, कीर्ती इकडे आली होती। हा, ती पाण्याचा अंडा घेऊन चाललेली, आम्ही पाहिलं। काय बोलतोय तू? हे खरं आहे का? अगं हो ग, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय। नाही, मला नक्की सांग, तिथे सुहास होता का? सुहास नाही दिसला, पण कीर्ती होती इकडे। अरे सुहास पण असेल तिकडे, तुम्ही जरा मागे जाऊन बघा ना, तिथे काय आहे का? अगं पाठलाग करणारच होतो, पण या पॉवर सायलेन्सरमुळे राहिलं। ते काही फार लांब गेले नसतील, पाण्याचा अंडा घेऊन इतक्या लांब जाऊ पण नाही शकत ना। बरं, तुम्ही जरा तिथे लक्ष ठेवा तिच्यावर, मी येतेच। हा, आले। हा, ठीक आहे, ये तू। हा, ओके, बाय। चल। काय झालं? अगं बॅटरीचा कॉल होता, तो म्हणाला की वस्तीत कीर्तीताईला बघितलं। तिथे काय करते? ते काय माहित नाही, पण आपल्याला लगेच जाऊन बघावं लागेल। प्रॉब्लेम काय घरी कळलं ना तर वेगळे लफडे होतील। हो अगं, जाऊयात आपण, पण फक्त आपणच कुठे जायचं? एकदा डंबूला पण विचारूयात ना। अगं पण तो येईल का सोबत माझ्या? त्याला आधीच हे सगळं काही पटलेलं नाहीये। भाई, खबर पक्की आहे का? हो अरे मांजा, बघितलं त्यांनी मला कॉल केला।
खोटं कशाला बोलतील, माझ्या समोरच कॉल आला होता. नाटकं आहेत सगळी. आशू हो मग काय, ही नाटकच आहेत अगं. 100% हे करायची त्यांना गरजच नाही. मांजा, संपदा, तुम्हाला काय वाटतं त्यांना विचारू. हा म्हणजे तो म्हणतोय तसं असू शकतं. ए भाई माझ्याकडे नका बघू, मला नका घेऊयात, नो कमेंट्स. ठीक आहे, मुद्दाम करत जरी असले तरी आपल्याला जाऊन बघावं लागेल ना. असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? कुठे सोडून दिलंय आपण? 2 BHK लक्झरी फ्लॅट आहे, तिथे त्यांना जायला सांगितलंय, तिथे राहतील ते. पण ते सोडून ते इथे वस्तीत आलेत. काय गरज होती? आशू घरी कळलं तर काय बोलतील ते? घरची काळजी तू नको करूस. मी भाऊ आणि आईशी बोलतो, तू मध्ये नको पडूस. मी काळजी करू नको म्हणजे? तुला काय वाटतं हे सगळं मी मुद्दामून करते काय आशू? इथं काय शिवा, अगं तो मधनच कुठनं तरी सुवास आला, त्याची दया काय येते तुला? काही कारण मला कळतच नाही. मला हा मुद्दा मला सांगा, काय पॉइंट आहे? तुला का दया येते त्या सुहासची? काय गरज आहे तुला हे सगळं करायची? मला काय गरज आहे म्हणजे? एक सेकंड, तुम्ही दोघे का भांडतायत? आपल्याला सोल्युशन काढायचंय, तर तुम्ही दोघं वाद नका ना घालू. एक मिनिट संपदा, तू थांब. नाही, ह्याला काही कळतच नाही, तो माझ्यावर टाकतोय सगळं. पण तू तुझ्या आईचा विचार करतोयस का? ऑफकोर्स मी विचार करतोय. माझी आई आहे, मला माहिती आहे तिची काळजी कशी घ्यायची. हो का? मग माझ्या पण सासू आहेत त्या. त्यांना काय हवं, काय नको, काय वाईट वाटतं ह्याचं मी बघणार. काहीच गरज नाही हे सगळं करायची. काहीही झालं तरी तुला कीर्तीला आणि त्या सुहासला आपल्या घरी आणायचंच आहे. मग काही होऊ दे पुढे. हे बघ, आपण वस्तीत जातोय आशू आणि तुला यावं लागेल. नाही, मी येणार. का करतोय असं आशू? हा, मी सगळ्यांचा विचार करते. अरे विचार मी सगळ्यांचा करतोय शिवा. हे बघ काय आहे, मी असा इमोशनली विचार नाही करत. मी प्रॅक्टिकली विचार करतोय. आपल्या फ्युचरचा विचार करतोय आणि सेफ्टीचा सुद्धा. ठीक आहे, तू विचार कर, मी एकटी जाते. शिवा, चला. ए थांब. काय ए भाई हा काय विषय? हे कोण आहे? एक मिनिट, कोणी काय बोलायचं नाही. चला मागून या. काय बोलू मजा घ्या बघतो. अरे चंदन भावा, चेहऱ्यावर ग्लो आलाय तुझ्या. आलाय ना? हो, चमकला एकदम. हाय, मी अर्चना, चंदन आणि पाना गँगची नवीन मैत्रीण. अरे वा. ते ओळख करायची. मी शिवानी. ऑफकोर्स. मी मांजा. हाय हाय. आशू. हाय. संपदा. आपण पहिल्यांदा भेटतोय ना? नाही, मी रॉकीच्या पार्टीला आले होते, पण खूप गर्दी होती ना, त्यामुळे आपली भेट नाही झाली. आणि चंदन ऑकवर्ड होतो ना ओळख करून द्यायला, म्हणून जरा राहून गेलं. हो का रे? पण शिवा, मी खूप ऐकलंय तुझ्याबद्दल आणि तू कूल आहेस, खूप कूल आहेस. अरे सॉरी, तुला चालेल ना मी शिवा म्हटलं तर? अरे हा बाई, बिंदास बोल ना शिवा, असं काही नाही. आणि फूल वगैरे ते काही माहित नाही आपल्याला, पण साधी मुलगी आहे. साधी. साधी.